बोला बैरम बाबा की नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. पौष महिना लागायच्या अगोदरच आमची प्लॅनिंग चालू होती की यावेळेस बहिरमच्या यात्रेला जायचंच आणि फायनली आज तो दिवस आलाच. लवकर निघायला पाहिजे होतं, थोडा उशीर झाला असं बोलत बोलत शेवटी आम्ही पोहोचलो बहिरमला. तिथे गेल्यानंतर आम्हाला दर्शन तर घ्यायचंच होतं, त्याचबरोबर आमच्या सोबत असलेल्या पुरुष मंडळींना नॉनव्हेज पण बनवायचं होतं आणि ही सगळी त्याचीच तयारी. रविवार असल्यामुळे गर्दी तर इतकी होती की 10-15 मिनिट आम्हाला जागा शोधायलाच लागली. तर यांना बनवायचं होतं आज हंडी मटण आणि त्यामुळे ते त्यांच्याच दुनियेत रंगलेले होते. घरी असल्यावर पाण्याचा ग्लास सुद्धा त्यांच्या हातात द्यायचा असतो, पण इथे आल्यानंतर त्या हौशीने ते भाजी बनवत होते आणि हे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक. त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त केले. महिला मंडळांनी त्यांच्यासाठी घरून डब्बा आणलेला. अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग निघालो दर्शन घेण्यासाठी. तर तुमचा पण असा काही प्लॅन झाला आणि अचानक हंडी मटण खायची इच्छा झाली तर इथे अशा भाकरी वगैरे पण बनवून मिळतात. अशा प्रकारे सर्वांची पावले मंदिराकडे जात होती. तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये भरपूर गर्दी होती आणि इतक्या गर्दीत सुद्धा मार्ग शोधत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिर खूप उंच आहे आणि त्या उंचावरून टिपलेले काही दृश्य. आता तो क्षण आलेला होता ज्या क्षणाची मी 2 दिवसापासून वाट बघत होते. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. अगदी मूर्तीच्या जवळ जाऊन पण दर्शन घेऊ देत होते आणि ते सुंदर दृश्य पाहून मला देवाकडे काय मागायचं होतं ते पण मी विसरले. अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतले. मग आईला नैवेद्य दाखवायचं होतं, तिने नैवेद्य दाखवलं आणि तिथे बाजूलाच एक गणपती मंदिर पण आहे, तिथलं पण आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो आमच्या जागेवर जाण्यासाठी. मग नंतर वाटेतच प्रसाद वगैरे घेतला आणि थोडं सामान घ्यायचं होतं ते पण घेऊन घेतलं. अशा प्रकारे हे मंदिर कुठे आहे, त्यामागचं रहस्य काय आहे आणि दर्शनानंतर आम्ही काय काय मज्जा केली ते बघूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू, बाय बाय.